आपले जर सामाजिक रचना आणि कौटुंबिक रचना जर आपण आज इतकी बदलती ठेवलेली आहे की आपण फक्त घर म्हणून एकत्र राहतोय. बऱ्याच ठिकाणी अशीच अवस्था आहे ना. म्हणजे एका ठिकाणी फक्त आपण 4 माणसं एकत्र राहतोय एवढीच अवस्था असते. प्रत्येकाचं स्वतंत्र जग असतं. सेम समाजामध्ये झालेलं आहे. ज्या सोसायटीत आपण राहतो त्याच्यात आपण एक जनरल म्हणून एकत्र येतो. त्याच्यामध्ये आपली भावनिक देवाणघेवाण किती असते. भावनिक दृष्ट्या आपण एकमेकांशी जोडलेले किती असतो. ही मंडळी जिथेही मुलं ज्यांच्याशी ते भावनिक दृष्ट्या जोडलेले असतात त्यांच्याबरोबर ते तासन तास वेळ घालवतात. भावना हा बेसच आहे ना आणि तो स्टेबलच राहायला पाहिजे. मी भावनेला अजिबात कमी लेखत नाहीये. भावना ही महत्वाची आहेच. पण जेव्हा तुमच्या भावनिक गरजा पूर्ण होतात, तुम्ही स्टेबल होता, तेव्हाच तुम्ही वैचारिक गोष्टीकडे वळता. भावना तुमच्या वैचारिकचा डोरकीपर आहे. तो शांत असेल तरच तो पुढचा दरवाजा उघडणार. मुलाच्या भावनिक गरजाच पूर्ण होत नाहीयेत, घरात पूर्ण होत नाहीयेत, समाजात पूर्ण होत नाहीयेत, तर ते वैचारिककडे पण ते प्रश्नच असणार आहे.